तर नमस्कार, येवले मोटर्सच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आणि आज आपण आता हा व्हिडिओ बनवतोय। तर काल आपण व्हिडिओ बनवलेला पॅशनच्या डिसमेंटलिंग केल्यानंतरची जी स्पेअर लिस्ट आपण बनवणार होतो। तर स्पेअर लिस्टची काल ऑर्डर गेलेली आहे आणि त्यानंतर आपण चेसिस सुद्धा व्यवस्थित वेल्डिंग करून घेतलेली आहे आणि आता पॅशनची जे पण डिसमेंटलिंग केलेले स्पेअर पार्ट्स आहेत त्यांची वॉशिंग चालू आहे आणि हा व्हिडिओ त्याच्यासाठीच आपण बनवत आहे। आणि डेली ब्लॉग करण्याचा मी प्रयत्न करत आहे। तरी सुद्धा जर एखादी वेळेस ब्लॉग नाही करणं झालं तर प्लीज बेअर विथ मी। आणि आता आपण तुम्हाला दाखवणार आहेत की कशा प्रकारे आपण वॉशिंग करतोय। तर चला, आणि आपण नेहमी येवले मोटर्स मध्ये नेहमी आपण कुठलीही गाडी बनवताना सर्व स्पेअरच्या वॉशिंग वरती खूप जास्त ध्यान देतो। कारण जर वॉशिंगचं प्रोसेस आपण स्किप केलं किंवा वॉशिंग नाही केली तर याने काय होतं, जो पेंटिंग करायचं असतं एक तर पेंटिंग क्वालिटीची होत नाही। डस्ट, माती, डेब्रिज जी असती आणि त्यानंतर ऑइल, सर्वात खराब गोष्ट पेंटिंगसाठी ऑइल जर स्पेअर पार्ट्स वरती राहिलं तर पेंटची क्वालिटी खूप खराब होते आणि कधी कधी पेंट त्याच्यावरून निघण्याची शक्यता राहते। त्यामुळे पेंटच्या आधी आपण घासून घेण्याआधी आणि कुठलंही प्रोसेस करण्याआधी गाडी आल्यानंतर पूर्ण स्पेअर्सला व्यवस्थित एकदम प्रॉपर पद्धतीने वॉश करून घेतो, जेणेकरून कुठल्याच प्रकारची डेब्रिज त्याच्यावरती राहत नाही आणि जे तिथून पुढे आपण पेंटिंगची प्रोसेस व्यवस्थित पद्धतीने करू शकतो। यासाठी आपण गाडीला वॉश करून घेतो। तर आपण इथे बघू शकतो सर्व स्पेअरची वॉशिंग चालू आहे। तर वॉशिंगच्या प्रोसेसमध्ये जे ड्रम प्लेट असतात आणि स्विंग आर्म झालं आणि जे पण स्पेअर्स वरती ग्रीस आणि ऑइलचं डिपॉझिशन असतं, ग्रीस आणि ऑइलची घाण चढलेली असती, त्या स्पेअर्सला आपण डिझेल लावून वॉश करतो। त्याच्या आधी डिझेल लावण्याआधी सुद्धा आपण वॉटर प्रेशरच्या साहाय्याने वॉश करतो आणि त्याच्यानंतर आपण डिझेलने वॉश करून ब्रशच्या साहाय्याने सर्व ग्रीस, घट्ट बसलेलं ग्रीस आणि ऑइल काढून मग वापस पुन्हा त्याला प्रेशर वॉशरवरती वॉश केलं जातं। आणि जसं की आतले स्पेअर्स आहेत ज्याच्यावरती फक्त माती आणि फक्त घाण चढलेली असती, जसे की आपण इथे एअर फिल्टर बॉक्स बघू शकता, याला सुद्धा पेंटिंग होणार आहे। फक्त प्रायमरची प्रोसेस याच्यावरती नसते, डिरेक्टली हार्डनर टाकून पेंट केला जातो मॅट ब्लॅक। त्यामुळे या बॉक्सला विदाऊट डिझेल सुद्धा आपण वॉश करू शकतो। पण हो, शॅम्पूच्या पाण्याच्या साहाय्याने हा बॉक्स वॉश होणार आहे आणि अशाच प्रकारचे सर्व स्पेअर शॅम्पूच्या पाण्याच्या साहाय्याने शॅम्पूने वॉश होणार आहेत, जेणेकरून कुठल्याच प्रकारची घाण याच्यावरती राहणार नाही आणि जी पेंट चिटकण्याची जी याची कॅपॅसिटी आहे ती वाढते आणि अशा प्रकारे इकडे वॉश होत आहे। आता या ठिकाणी आपण बघू शकतो चेन स्प्रॉकेटचा फ्रंट कव्हर आहे आणि याच्यामध्ये खूप जास्त ग्रीस डिपॉझिशन आहे आणि पूर्ण खराब गोष्ट आहे ही। तर बाहेरच्या बाजूने तर डिपॉझिशन आहेच, पण आतल्या बाजूचं हे जे डिपॉझिशन आहे या गोष्टीमुळे सुद्धा पेंटिंगच्या वेळेस प्रॉब्लेम येऊ शकतो। कारण हेच ग्रीस सरफेस वरती लागून त्या सरफेसला कॉन्टॅमिनेट करू शकतं आणि कॉन्टॅमिनेशनमुळे पेंट चिटकण्याची जी त्याची कॅपॅसिटी आहे ती कमी होऊन जाते आणि पेंट मध्ये डिफेक्ट येतोच। तर यामुळे आपण याला दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्रेश करून घेणार आहेत। आता हे वॉटर प्रेशरच्या साहाय्याने साफ होणार आहे आणि त्याच्यानंतर डिझेलच्या साहाय्याने साफ होऊन पुन्हा एकदा वॉटर प्रेशर आणि शॅम्पूच्या साहाय्याने साफ होणार आहे। तर आपण याला ठेवून देऊया आता। बाकी इकडे तुम्ही सगळे स्पेअर्स बघू शकता, हे सगळे स्पेअर्स आता वॉश होत चालले आहेत आणि आपले येवले मोटर्स मधले मेकॅनिक परवेज भाई एकदम मन लावून काम करतात आणि सर्व आपली टीम आहे जे आपण प्रयत्न करतो की मॅक्सिमम क्वालिटीचं काम करावे। क्वालिटी आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे। मेन मोटो क्वालिटीचं काम देणं हे आपल्या येवले मोटर्सचा मोटो आहे आणि अशा पद्धतीने आता पूर्ण पॅशन वॉश होणार आहे आणि वॉशिंग केल्यानंतर आपण या गाडीला पूर्ण घासून घेणार आहेत। पूर्णपणे चेसी पेंट स्ट्रिपिंग होणार नाहीये, पण इंजिनची पूर्ण पेंट स्ट्रिपिंग होणार आहे, पूर्ण पेंट काढला जाणार आहे इंजिनचा आणि त्यानंतर जे पण ॲल्युमिनियम पार्ट्स आहेत त्यांचा सर्वांचा पेंट काढणार आहेत आपण। आणि त्यानंतर चेन कव्हर झालं। या गाडीमध्ये आपण पेंट स्ट्रिपिंग फक्त बाईक टँक म्हणजे तिच्या टँकची, त्यानंतर फुल इंजिनची पेंट स्ट्रिपिंग आपण करणार आहोत। पेंट स्ट्रिपिंग म्हणजे पूर्ण पेंटला काढून घेतलं जाणार आहे
या गाडीमध्ये आपण तिच्या चेसीची आणि जे पण ब्लॅक पेंटेड पार्ट्स आहेत चेसीला निगडीत, जसे की फुटरेस्ट ब्रॅकेट झालं आणि असे काही स्पेअर झाले ज्यांना हेवी पेंट यूज केला जातो कंपनीमध्ये, त्याची पेंट स्ट्रिपिंग नाही होणार आहे, कारण तो ऑलरेडी पेंट बेस्ट क्वालिटीचा पेंट वापरला जातो. काही बाईक्स अशा असतात ज्या खूपच जास्त जुन्या असतात, जसं की यामा RX 100, सुझुकी मॅक्स 100, या गाड्यांना पेंट स्ट्रिपिंग करणं खूप जास्त महत्त्वाचं पडते, चेसीला सुद्धा. तर पण याच्यामध्ये प्रश्न येतो की चेसीची पेंट स्ट्रिपिंग करणं आवश्यक आहे का नाही. तर जर खूप जास्त जुनी गाडी असेल तर त्यांची पेंट स्ट्रिपिंग करायला पाहिजे, कारण खूप दिवसापूर्वीचा पेंट जर असेल तर त्या पेंटची क्वालिटी तशी खराबही होते आणि आतमध्ये जे मेटल यूज झालेलं असतं त्याला सुद्धा गंज पकडलेला असण्याची शक्यता असते. त्यामुळे पूर्ण गाडीची पेंट स्ट्रिपिंग करून चेसी रिपेअर करणे आणि त्या स्ट्रिपिंग केलेल्या चेसीवरती प्राइमर आणि बाकीच्या प्रोसेसेस करून पॉलिश पेपरने व्यवस्थित साफ करून घेऊन त्या चेसीला रिपेंट करणं, प्रॉपरली रिपेंट करणं महत्त्वाचे ठरते. तर ही गाडी जी आलेली आहे आपल्याकडं ती 2010 ते 11च्या दरम्यानची गाडी आहे आणि या गाडीचं जे पेंट क्वालिटी आहे चेसीवरील आणि जी चेसीची क्वालिटी आहे ती ठीकठाक आहे, मीडियम क्वालिटी आहे. त्याच्यामुळे याची पेंट स्ट्रिपिंग करणं आवश्यक वाटलं नाही, त्यामुळे आपण आता या गाडीची पेंट स्ट्रिपिंग नाही करणार आहेत चेसीची. तसेच आपण या चेसीला व्यवस्थित पॉलिश पेपरने साफ करून आणि चेसीचे जे पण मायनर रिपेअर्स आहे ते करून आपण याच्यावरती प्राइमर कोट अप्लाय करून वापस पेंट करणार आहोत. आणि ही प्रोसेस कस्टमरलाही कन्व्हिनियंट पडते. पेंट स्ट्रिपिंगमध्ये सुद्धा वेगळा खर्च लागतो आणि या गोष्टीचा विचार आपण करतो येवले मोटर्समध्ये की मिनिमम खर्चामध्ये कशी बेस्ट क्वालिटी आपण काढू शकतो. तर अशा पद्धतीने आज पॅशनचं काम चालू आहे आणि त्यासोबतच आज दाखवतो की आज आपण एक युनिकॉर्न सर्व्हिसिंग केलेली आहे. युनिकॉर्न BS6 आपल्याकडे आलेली होती. कस्टमरची कंप्लेंट होती की गाडी 10 किलोमीटर चालून गाडी बंद पडायची आणि या गाडीमध्ये पेट्रोल फिल्टरचा प्रॉब्लेम होता. तो पेट्रोल फिल्टरचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे. मागच्या टायरच्या तिन्ही बेअरिंग्सचा, जसं की चेन स्प्रॉकेट बेअरिंग झालं, टायर बेअरिंग झालं, फ्रंट टायरच्या दोन्ही बेअरिंग झाल्या, यांना सर्वांना ग्रीस केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण येवले मोटर्समध्ये काम करतो. इंस्टाग्रामवरती तुम्हाला आमच्या कामाची क्वालिटी सुद्धा समजून येऊ शकते. तर आता ही गाडी रेडी झालेली आहे. सकाळी या गाडीला पूर्णपणे वॉश करून पूर्ण रेडी करणार आहोत आणि अशा पद्धतीने आज भरपूर काही काम होतं. तर ही गाडी आज आपल्याकडे पेंडिंग पडलेली आहे आणि उद्या सकाळी या गाडीला पूर्णपणे रेडी करून डिलिव्हर करणार आहोत. तर उद्या ही गाडी रेडी झाल्यानंतर या गाडीचा सुद्धा व्हिडिओ याच ब्लॉगमध्ये इन्क्लूड करणार आहोत. तर हेच होता आज पूर्ण ब्लॉग आणि थँक्स पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल. ज्यांनी सर्व ब्लॉग बघितलाय त्यांना खूप खूप मनापासून आभारी आहे. तर येवले मोटर्सची कामगिरी आणि येवले मोटर्सचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी येऊन राहा येवले मोटर्सच्या चॅनलला. धन्यवाद.